सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडियामध्ये पंतप्रधान मोदींकडून जलाभिषेक तर राष्ट्रीय संचलन कार्यक्रमामध्ये यंदा प्रथमच महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन, अमित शहा यांच्याकडून अभिवादन। सर्व महामार्गांवरती क्यूआर कोड असलेले होर्डिंग लावण्याचे आदेश। प्रवासी क्यूआर कोडद्वारे रस्त्याच्या कामासंदर्भात माहिती पाहू शकतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। 2020 मधील दिल्ली दंगल प्रकरणातील संशयित आरोपी उमर खालिदच्या जामीन अर्जावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। 177 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल करत उमर खालिदच्या जामिनाला दिल्ली पोलिसांचा विरोध। देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत पदभार स्वीकारणार। विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई 23 नोव्हेंबरला निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 15 महिन्यांसाठी सरन्यायाधीशपदी असणार। परदेशी कर्मचाऱ्यांना कामासाठी दिलेल्या अमेरिकेतील परवान्याचं स्वयंचलित नूतनीकरण बंद। अमेरिकेमध्ये कामासाठी गेलेल्या स्थलांतरित भारतीय कर्मचाऱ्यांना फटका बसणार। तिसऱ्या वर्गापासून विद्यार्थ्यांना एआय शिकवलं जाणार। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, येत्या 2026-27 वर्षापासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार असल्याची माहिती। भारताला इराणमधील चाभार बंद वापरण्यास अमेरिकी निर्बंधातून 6 महिन्यांची सूट तर भारतीय मुसद्देगिरीला मोठं यश। त्यामुळे अफगाणिस्तान, रशिया, मध्य पूर्वेत व्यापार करण्याचा अडथळा दूर होणार। अमेरिकेकडून चीनवरचं आयात शुल्क कमी करण्याची घोषणा। दक्षिण कोरियातील बुसान विमानतळावरती ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात बैठकीमध्ये अमेरिकेने चीनवर लादलेल्या करामध्ये 10% सूट तर अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करण्याचीही चीनकडून घोषणा। यूपीआय व्यवहारांवरती फोनपे आणि गुगल पे या दोघांचाच मक्ता। त्वरित हस्तक्षेपाची फिनटेक फाउंडेशनची मागणी। 10 यूपीआय डिजिटल व्यवहारांपैकी 8 व्यवहार हे केवळ फोनपे आणि गुगल पे या 2 ॲपद्वारेच होत असल्याची आकडेवारी। रिलायन्स गुगलकडून धोरणात्मक भागीदारीची घोषणा। भारतामध्ये एआयचा वापर आणि प्रसार वेगाने वाढणार। जिओ ग्राहकांना 35,100 रुपये मूल्याच्या गुगल एआय प्रो सेवांचा 18 महिन्यांसाठी विनामूल्य लाभ घेता येणार।